चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्रिकोणी संख्या कशा काढायच्या याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यातील टाईप 1 मधला पहिला क्वेश्चन असा असतो बघा, पाय दिलेला असताना त्रिकोणी संख्या काढणे. आता इथे एक क्वेश्चन लिहिलेला आहे, 13 पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती? आता आपण सोडूया. सूत्राचा न वापर करता आपण हा क्वेश्चन अगदी सहजरित्या काही सेकंदामध्ये कसा सोडवायचा, तर आपल्याला 13 ही संख्या घ्यायची आणि 13च्या नंतर येणारी क्रमाने येणारी 14 ही संख्या घेऊन या संख्येला 2 ने भाग द्यायचा आहे. बे एक बे, बे सते 14 आणि 13 सती 91. म्हणजेच 91 ही 13चा पाय असणारी त्रिकोणी संख्या असेल. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर होईल. बघा, टाईप दुसरा यामध्ये त्रिकोणी संख्या दिलेली असताना पाया काढणे या पद्धतीचा क्वेश्चन असतात. म्हणजे याच्यामध्ये उलट पहिला जो टाईप आहे त्याच्या उलट हा क्वेश्चन असतो. आता इथे 136 ही एक त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला तिचा पाय काढायचा आहे. मग काय करावे लागणार, तर आपल्याला 136 या संख्येची अशाला अगोदर जशास तशी संख्या लिहून घ्यायची आणि या संख्येची दुप्पट करायची. मग या संख्येची दुप्पट किती होईल? 136ची दुप्पट होते 272. आता 272 या संख्येच्या जवळपासचा लहान वर्ग संख्या आपल्याला शोधायची. 272 पेक्षा छोटी. मग 272 पेक्षा छोटी वर्ग संख्या असेल 256. आणि मग 256चं वर्गमूळ किती येतं, तर 256चं वर्गमूळ हे 16 येतं. आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, 136 ही त्रिकोणी संख्या आहे तर तिचा पाय काढायचा आहे. म्हणजेच याच्यामध्ये 16 हे आपलं उत्तर असणार आहे आणि म्हणून त्या संख्येचा पाय असणार आहे 16. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आता आपण लगेच पुढचा टाईप बघूया, टाईप तिसरा. आता बघा, याच्यामध्ये त्रिकोणी संख्या दिलेली असताना तिच्या पूर्वीची किंवा आधीची क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या काढणे या टाईपचा जर प्रश्न तुम्हाला विचारला, जसं की इथे एक प्रश्न मी लिहिलेला आहे, 136 ही एक त्रिकोणी संख्या आहे, तिच्या पूर्वीची क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती? म्हणजे तिच्या अगोदरची चौथ्या नंबरची त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची आहे. तर आपण सूत्राचा उपयोग करून म्हणजे कुठल्याही सूत्राचा वापर न करता आपण सहजरीतीने कसं काढायचं ते आता बघूया. बघा, मग इथे काय करायचं आपल्याला, तर 136 ही त्रिकोणी संख्या आहे म्हणून 136 आपल्याला इथे लिहायचे. परत याची दुप्पट करायची आपल्याला. मग 136ची दुप्पट किती होते, तर 272 होते. मग 272च्या पेक्षा छोटी असणारी वर्ग संख्या आपली असते 256, जो की 16चा वर्ग आहे. म्हणून आपण इथं 16. आता 16 ही 16मधून आपल्याला तिच्या अगोदरची चौथी संख्या काढायची म्हणून 16मधून -4 करायचे आहेत. म्हणजे 16मधून -4 केले तर 12 येतात. आणि आता इथे 12 लिहायचे आहेत आपल्याला. बघा, या साईडला करून दाखवतो मी. इथे 12 लिहायचे आहेत. 12च्या पुढची संख्या 13 आणि भागाकारामध्ये 2. आणि मग बे एक बे, बे सकून 12 आणि 13 सक 78. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 78, जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला दिसत आहे. अगदी कुठल्याही सूत्राचा वापर न करता तुम्ही याचा जर वारंवार सराव करीत राहिलात तर तुम्हाला या टाईपचे प्रश्न अगदी सहजतेने सोडवता येतील. बघा, टाईप चौथा यामध्ये त्रिकोणी संख्या दिली असता तिच्या नंतर क्रमाने येणारी संख्या काढणे या टाईपचे जर प्रश्न असतील तर मग जसं की इथे एक प्रश्न मी घेतलेला आहे, 136 ही एक त्रिकोणी संख्या आहे तर तिच्यानंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती? अशा टाईपचा प्रश्न जर तुम्हाला एक्झाममध्ये आला तर मग सुरुवातीला तुम्हाला काय करायचे, तर परत इथे आपण 136 ही त्रिकोणी संख्या घ्यायची, तिची दुप्पट करायची. दुप्पट येते 272 आणि त्या 272 आल्यानंतर 272 पेक्षा छोटी असणारी वर्गसंख्या कोणती, तर 256 ही वर्गसंख्या आहे. म्हणून आपण इथं 256 घेतलेलं आहे आणि 256चं वर्गमूळ येतं 16 म्हणून इथे आपण 16 घेतोय. मग 16 च्या नंतर 16मध्ये आपल्याला आता काय करायचे,
4 प्लस करायचे आहेत, कारण आपल्याला नंतरची चौथी संख्या काढायची. म्हणून आपण काय करूया, 16 मध्ये 4 प्लस करूया, म्हणजे 16 आणि 4 होतात 20. आणि मग आता तुम्हाला माहिती आहे त्रिकोणी संख्या काढण्यासाठी 20 ही संख्या घेतलेली, त्याच्यानंतरची संख्या असते 21 आणि भागाकारामध्ये 2 घेऊया. बे एक बे, बे 10 20 आणि 21 10 210. म्हणजेच आपलं उत्तर असेल 210, पर्याय क्रमांक 4. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.